नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन आधुनिक इमारतीचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन। नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाची नवी 7 मजली आधुनिक आणि पर्यावरणपूरक इमारत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले। यावेळी न्यायालयाच्या 140 वर्षपूर्ती सोहळ्याचा समावेश करण्यात आला। या भव्य इमारतीत एकूण 44 न्यायालये असून पोक्सो, महिला संदर्भातील खटले, ATS आणि CBIसाठी स्वतंत्र कोर्ट, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा, दिव्यांगानुकूल रचना, प्रशस्त वकील दालने, ग्रंथालय आणि 350 ते 400 क्षमतेचे भव्य ऑडिटोरियम, हिरकणी कक्ष, सुरक्षित साक्षीदार व्यवस्था तसेच 1,500 दुचाकी आणि 450 कार पार्किंगची सोय उपलब्ध करून देण्यात आली। यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक आणि आर्थिक समानतेवर दिलेला भर आजच्या काळात तेवढाच महत्त्वाचा आहे। ही समानता निर्माण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे। त्यांनी महाराष्ट्रातील न्यायालयांच्या पायाभूत सुविधांचे कौतुक करून नाशिक न्यायालयाची नवी इमारत देशातील उत्कृष्ट न्यायालयीन वास्तूंमध्ये गणली जाईल असा विश्वास व्यक्त केला। या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, न्यायमूर्ती मंडळी, मंत्री छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे, खासदार, आमदार, न्यायालयीन अधिकारी, वकील संघ पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, संविधान उद्देशिकेचे पूजन, हेरिटेज बोर्ड आणि पुस्तक प्रकाशन तसेच इमारतीसाठी योगदान देणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। नाशिक वकील संघाने याप्रसंगी न्यायव्यवस्थेचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य दर्शवणारा माहितीपट सुद्धा सादर केला। नाशिक न्यायालयाची नवी इमारत ही केवळ न्यायदानाची जागा नसून नाशिकची वेगळी ओळख निर्माण करणारी वास्तू ठरेल असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला। नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।